उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक झाल्यामुळे राज्यातील मराठा समाज बांधव चिंताग्रस्त झाले। तर दुसरीकडे जरांगे पाटलांची भूमिका हायकोर्टात स्पष्टपणे मांडण्याचे निर्देश वकिलांना देण्यात आलेत आणि यावेळी राज्य सरकार आणि गुणरत्न सदावर्तेंनी काय भूमिका घेतली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज बांधव सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत। उपोषणाच्या 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड अशक्तपणा आलाय। गेल्या 7 महिन्यातील जरांगे पाटील यांचं हे 4थं मोठं उपोषण असल्यानं त्यांची प्रकृती आधीच अशक्त झाली आहे। त्यातच अन्न पाण्याचा त्याग आणि औषधोपचारही घेत नसल्यानं जरांगे पाटलांना ग्लानी येते। यानंतर महंतांनी आग्रहानं जरांगेंना पाणी पाजलं, पण जरांगेंची प्रकृती चिंताजनकच आहे। त्यांना पाणीही पिता येत नसल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे। आमच्यासारख्या मराठा बांधवांना बघवणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने ठाम असा निर्णय घेतला नाही, 20 तारखेचं अधिवेशन लवकर घेऊन तत्काळ सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलन करू। प्रत्येक गोष्टीचा आधी त्यांच्या समोरचे जे मुद्दे आहेत ते क्लिअर केले पाहिजेत। मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय हे देखील त्यांनी क्लिअर केली पाहिजे। शेवटी कुठंतरी काहीतरी आंदोलनाला मनोजजी बसले आहेत आणि त्याच्या आंदोलनाचा फायदा घेऊन आपण आपलं राजकीय पोळी भाजणं हे कितपत योग्य आहे। आरक्षणाकरता जरांगे पाटील जीवाची बाजी लावतायत। दुसरीकडे हायकोर्टातही लढाई सुरू झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता बुधवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळला जातोय। त्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेप घेतला। जरांगेचे सगळे आज बंद असलेली बारामती, धाराशिव, बीड, जालना ह्या सगळ्या कॉपी समोर ठेवल्या आणि सांगितलं की आमच्यासारखे सामान्य कष्टकरी ज्यांच्या हातावर पोट आहे असा बंद झाला तर वेस्ट बेंगॉलच्या उच्च न्यायालय केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि जरांगेच्याच केसमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करताय। उपोषणाच्या अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक व्यवस्था आणि जनतेला त्रास होणार नाही अशी अपेक्षा हायकोर्टानं व्यक्त केली। तर मराठा आरक्षणासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यानं आंदोलकांनी काही काळ वाट पाहिली पाहिजे अशी बाजू राज्य सरकारच्या वतीनं मांडण्यात आली। मनोज जरांगे पाटलांची भूमिका त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी मांडावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेत। 2:35-40 की त्यांनी दादांनी 2 सलाईन तिथे घेतलेला आहे आणि आज त्यांनी तो औषध उपचार सुरू केला आहे। या संदर्भात माननीय कोर्टाने उद्या तिथे माहिती घेण्यास सांगितलं आहे। नेमकं तुम्ही याच्याबद्दल काय तुम्ही औषध उपचार घेण्यासंदर्भात काय तुमचा रिस्पॉन्स? संविधानानं दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये कलम 19 नुसार आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण ते वाजवी मर्यादेत केले पाहिजेत याकडे हायकोर्टानं लक्ष वेधलं। शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। मुंबईत शुक्रवारी होणारी सुनावणी आणि अंतरवाली सराटीत सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पण जरांगे पाटील यांची खालावणारी प्रकृती चिंतेची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।